Press the bell icon on the YouTube app and never miss another update. कडेगाव जिल्हा सांगली येथे गगनचुंबी ताबूतांच्या भेटी लाखो भाविकांची खास उपस्थिती. कडेगाव जिल्हा सांगली येथे 150 वर्षाची हिंदू मुस्लिम सामाजिक ऐक्याची ऐतिहासिक परंपरा असलेल्या येथील मोहरमानिमित्त गगनचुंबी ताबूत भेटीचा सोहळा अतिशय उत्साहामध्ये संपन्न झाला. डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या या सोहळ्याला कर्नाटक राज्यासह महाराष्ट्रातील अनेक भाविभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. येथे मोहरानिमित्त सोहली, निमसोड व शिवाजीनगर येथील मानकऱ्यांनी काल सकाळी पारंपरिक पद्धतीने वाद्यांच्या गजरात ताबूतांची पूजा केली. दुपारी 12 वाजता 7 बाईचा मानाचा ताबूत उचलण्यात आला. त्यानंतर ताबूत भेटीच्या सोहळ्याला प्रारंभ झाला. 12:30 वाजता बागवान यांचा ताबूत उचलण्यात आला. दोन्ही ताबूतांची पटेल चौकात दुपारी 1 वाजता भेट झाली. हे ताबूत मिरवणुकीने मुख्य भेटीच्या ठिकाणी निघाले असता वाटेत शेटे, अतार देशपांडे, हाकीम तांबोळी यांचेही ताबूत मिरवणुकीत सामील झाले. त्यानंतर येथील सुरेशबाबा देशमुख चौकात शेख इनामदार तसेच सुतार यांचे उंच ताबूत व मजूद माता ताबूत दाखल झाले. कडेगाव येथे नयनरम्य ताबूतांच्या भेटीचा सोहळा संपन्न झाला. बागवान यांचा ताबूत जागेवर पोहोचल्यानंतर या सोहळ्याची मोठ्या उत्साहामध्ये सांगता झाली. यावेळी खास करून आमदार मोहनराव कदम, आमदार अरुण लाड, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजाराम गौड, पंचायत समितीचे सभापती जितेश कदम, हर्षवर्धन कदम, नगराध्यक्ष धनंजय देशमुख, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा मालन मोहिते, पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष DS देशमुख, प्रांताधिकारी रणजित भोसले, तहसीलदार अजित शेलार, मुख्याधिकारी पवन म्हेत्रे, राजेंद्र देशपांडे यांच्यासह अनेक मान्यवर व भाविभक्त व हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने या ताबूत भेटीच्या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित होते. या सर्वांच्या उपस्थितीमध्ये ताबूतांच्या भेटीचा कार्यक्रम Press the bell icon on the YouTube app and never miss another update.